मनोज जरांगे पाटील हे अजूनही मंचरच्या जवळच आहेत. मुंबईत पोहोचायला त्यांना आता उशीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे जरांगे पाटलांना मुंबईत येण्यास आता पहाट होणार का अशी देखील शक्यता वर्तवली जाते. कारण कासव गतीने जरांगेंचा ताफा आता मुंबईकडे हळूहळू कूच करताना दिसतोय. आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत. विशाल, सिगाल बघतोय आपण अजूनही आम्ही मंचरपर्यंत पोहोचलेलो नाहीये. 11च्या सुमारास आम्ही नारायणपूर गावमधून पुढे आलो होतो आणि अजूनही अगदी मुंगीच्या गतीनं कासव गतीने हे सगळं मार्गक्रमण सुरू आहे. त्यामुळे पाटील मध्यरात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत तरी मुंबईला पोहोचतील का असा प्रश्न आहे. कारण उद्या सकाळी 9 पासून पाटलांना आंदोलनाची परवानगी आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही सगळी परवानगी आहे. पाटील, या गतीला जर पोहोचलो तर सकाळी पर्यंत आपण मुंबईला पोहोचणार नाही. आंदोलन सुरू कसं होणार? या गतीने जर पोहोचलो तर सकाळपर्यंत पोहोचणार नाही आपण. आंदोलन सुरू कसं होणार? नाही, शेवटी आता लोकांचा उत्साह आहे, वेदना आहे. ही वेदना आहे आता ही मांडायची म्हणल्यावर त्याला रस्त्यावरती यावं लागणार आहे. आणि कालपासून खूप समाज राज्यभरातला कानाकोपऱ्यातला ढवळून निघालाय. 1 दिवसाची परवानगी दिली आणि देवेंद्र फडणवीस असं गरीब मराठ्यांशी का वागू शकते म्हणून सगळ्याच पक्षातले मराठी एकजूट झाले. सकाळपासून तुम्ही बघताय आपण किती नारायणगावची त्या नगरीची तर भयंकर मोठी सभा झाली. तिथं लाखो लोक होते. माझं म्हणणं काय आहे बाबा की फडणवीस साहेब तुम्ही आमचे शत्रू नाहीत, विरोधक नाहीत. एवढी पब्लिक आहे म्हणजे मलाही माज नाही. तुम्ही संधी सोडू नका. योग्य वेळ आली मराठ्याला न्याय द्यायची आणि या योग्य वेळी तुम्ही मराठा समाजाला न्याय द्या. त्याच्या मागण्याची अंमलबजावणी करा. डोक्यात घेऊन नसते मराठी तुम्हाला. तुम्ही अपमान करू नका वारंवार. अपमान आता पचायची ताकद मराठ्यात नाही राहिली. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. फक्त आझाद मैदानात नाही तर दक्षिण मुंबईत सगळीकडे मराठा आंदोलक दिसत आहेत. 5,000 घेऊन जायचे. पोहोचले किती सांगाल ना? मी तिथं गेल्यावर सांगतो ना. कायद्याचा सगळा नियम पाळून, कायद्याचा सगळा नियम पाळून आम्ही शांततेत आमरण उपोषण करणार आहे. शांततेत. फक्त पोराला काठी फिटी कुणी मारत नाही, दादागिरी करायची नाही. मी तिथे गेल्याच्या नंतर सगळ्या पोरांना समजून सांगतो की पोरांनो आपल्याला न्याय घ्यायचा आहे. शांत थंड डोक्याने काम करायचंय. मुंबई आहे. आपलं मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे. दुसरं ग्राउंड सरकार देईल त्या ठिकाणी निवांत जेवण खाऊन बसायचं. अडचण आली की आलेच तुम्ही. ते 5,000 गेल्यावर तुम्ही यायचं पुन्हा. काय अडचण आहे. माझ्या समाजाला काय पाहिजे? नुसती गर्दी नाही करायची आम्हाला, तर न्याय पण घ्यायचा, आडमुठपणा पण नाही करायचा. आणि मराठा समाजाच्या पोरांना आणखीन विशेष सांगतो की शासन, सरकार किंवा पोलीस बांधव जिथं पार्किंगची व्यवस्था केलेली त्या पार्किंगच्या ठिकाणी आपल्या पोरांनी मोकळ्या मनाने पार्किंग करायचं. आपण शांत डोक्याने चालायचं. त्यांनी जे स्पॉट दिले त्या स्पॉटला पार्किंग करायची. जिथं थांबा म्हणते तिथं थांबायचं. मुख्य आंदोलन हे 2,000चं असू नाही तर 5,000चं असू हे आझाद मैदानावरच होणार. आपण सगळे तिथं असावं असं काही नाही. फक्त कायदेशीर करायचंय, हलायचं नाही. दुसरं मैदान काय मुंबईतच. तर सगळे जे आता आंदोलक घुसले आहे मुंबईत त्यांनी काय करावं? त्यांनी बाहेर पडावं मुंबईतून. नाही, मी काय सांगितलं तुम्हाला की मी तिथं जातोय. आता आले तर येऊ द्या. 10-5 जास्त जरी झाली त्या ग्राउंडवर होऊ द्या. मी सांगतो ना समजून पोरांनो हे अमुक ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर निवांत राहायचं सगळ्यांनी. मुख्य आंदोलन इथं सुरू आहे. मी सांगतो ना तुम्ही दादागिरी नाही करायची. त्यांना काठीने आणा. जेऊ द्या. तुमच्यात लेकर आहेत ते. राहू द्या त्यांना. आल्याच्या नंतर मी स्वतः सांगतो इथं एवढे बस. बाकीच्यांनी अमुक मैदानावर जावं आणि जिथं पार्किंगचे स्पॉट दिले त्या पार्किंगला गाड्या लावा. जमलेल्या मराठा समुदायाला तुम्ही स्वतः सांगणार गर्दी जास्त असेल तर बाहेर पडा. मी माझा समाज माझा ऐकतो. मी समाजाचा ऐकतो. आमचा उद्देश काय? गरिबांनी आम्हाला विश्वासानं पाठवले. गरीब मराठ्यांना वाटतं हे पोर आपल्याला आरक्षण देणार आहेत. मग आपण इथं शांत डोक्यानं संयम बाळगून काम करायचंय. समाजाची कुठं फसकत होईल, समाजाला डागा लागण असं वागायचं नाही. आपण शांत चित्ताने डोक्याचा वापर करून ही लढाई आरक्षणाची आपल्याला जिंकायची. त्यामुळं मैदान कोणचं हे नाही बघायचं. मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे. जागा नाही पुरली तर मग काय करणार? तर आझाद मैदान तुम्हाला गाड्या लावता येते आणि मस्त जेवण खावणं करता येते. झोपले. एक प्रश्न आहे की आंदोलनाची 1 दिवसाची आपल्याला परवानगी आहे. तुमचे काही आंदोलक 1 महिन्याचं रेशन घेऊन पोहोचले आझाद मैदानावर. हे कशासाठी? डाव काय? मराठ्यांना वाटलंच नव्हतं की देवेंद्र फडणवीस मराठ्यांची इतकं वाईट वागल म्हणून. कारण ती जागा आंदोलन करायची.
आणि तिथं सुद्धा आम्हाला परवानगी नाकारली आणि दिली ती 1 दिवसाची दिली. म्हणजे या खोडसाळपणामुळं. आणि का आंदोलन ताकदीनं करू नये, का खर करू नये, का लोकशाहीच्या मार्गाने करू नये? मग आता आम्ही आमचं इथून का उपाशी मारायचं तिथं? आम्ही आमचे जेवण सोबत घेतलेत. आता जे ग्राउंड असेल तिथंच आसपास कुठं असं ना 1-2 किलोमीटरवर झोपले खुशाल. जेवण केले की ते 5,000 गेले की या 5,000 न्यायचं. आज जायचं तर उद्या नंबर येईल. आपल्या जात जिंकायची. आझाद मैदानाला जाणं आपल्यासाठी हेतू नाहीये, मोठेपण नाहीये, तर आपल्यासाठी जात जिंकणं हे मोठेपण आहे. कालपासून खूप चर्चा होती, सरकार तुमच्याशी चर्चा करेल, चर्चेचे दार उघडे आहे, चर्चेतून प्रश्न सुटतात असे अनेक मंत्री म्हणाले. चर्चेसाठी कुठलं आमंत्रण, कोणाचा फोन काय झालं? कारण काल राधाकृष्ण विखे पाटलांची चर्चा होती, मात्र आलं कुठीच नाही. त्यांचे काय डाव चाललेत काय माहित नाही आपल्याला ना, आम्हाला गरज नाही. आलेत या नका येऊ, आम्ही चर्चेला तयार आहेत. नुसत्या चर्चा करायचा कंटाळा आलाय आम्हाला. आता कवर चर्चा करता, कवर लेखी अंमलबजावणी आता पाहिजे सगळ्या मागणीचे. मराठा आणि कुणबी एक 3ही गॅजेटियर पाहिजे, त्याची अंमलबजावणी पाहिजे. सगळे स्वाऱ्यांचे पाहिजे. केसेसचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय, सगळे विषयाची अंमलबजावणी झालेली पाहिजे आम्हाला. आता या भूमिकेत आम्ही येत आणि ती मुख्यमंत्री दमन चल रे, ती मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण करावी आणि मराठ्यांचे मन जिंकावेत. अपमान मराठ्यांचा वारंवार करण्यापेक्षा मराठ्याचा आरक्षण देऊन सन्मान करावा. हे गरीब मराठी तुम्हाला मरेपर्यंत विसरणार नाहीत. योग्य वेळे योग्य भूमिका घेऊन मराठा समाजाचा सन्मान करावा. आता कायदे चौकटीच आहे ना, तुमच्या नियमात सगळं पालन करून करायला होत ना. आणखीन काय पाहिजे? 1 दिवस मान्य नाही आम्हाला. याला मग तुम्ही सरकार नाही म्हणत, याला तुम्ही कायदा नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत. ही तुमची दादागिरी झाली, हुकुमशाही झाली. करा 1 दिवस जा म्हणजे काय? म्हणजे ही कोणची भाषा आहे? 1 दिवस करा आणि जा. मुख्य मैदान त्या ठिकाणी उपोषण होणार उद्या मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत. हा, ते ऐकायचंच नाही आम्हाला. सांगू बी नका म्हणा इथून पुढे, ते ऐकायचंच नाही आम्हाला. ते पाहिजेच नाही आम्हाला. सगळं फसवं नाही तर काय. 3दा गेले आतापर्यंत, 2दा गेले, आता ही 3री बार आहे. जे नाही ते कशाला देता वाटोळा करायला आमचं. मी पुन्हा तेच सांगतो, जिथे त्याच्या माध्यमातून पोरांनो संयमान राहा. फक्त आपल्याला उचकी द्या, शांत राहा. जिथं पार्किंग दिले तिथं पार्किंग द्या, जे ग्राउंड असेल तिथं थांबा. आपल्याला जात जिंकायची. आपलं मुख्य आंदोलन आझाद मैदानावर आपण पळून गेलो का? मुंबई सोडून गेलो का? आंदोलन सोडून गेलो का? कुणी कोणा आपला एक कोणा माणूस आझाद मैदानाला बसलाय ना, बाकीच्या बाजूला बसले. सोबतच बसा म्हणून काही का? जिंकणं हे उद्देश. त्रास झाल्यावर मग पुन्हा एकत्र येऊ ना, त्याचं काय टेन्शन? त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं. कारण गेली 1, 2, 3 उपोषण आपण बघितले. उपोषण सोडावं लागले, कधी आश्वासनावर सोडले, कधी आपण दुसऱ्या पद्धतीने आंदोलन करू म्हणून सोडलेत. मात्र हे अखेरचं आता जिंकणंच आरपार. आता काय गोळ्या घालायच्या फडणवीसांनी घालाव्यात. मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे, हटायला तयार नाही. आता बरं, मग आपण पोहोचणार कधी? पण आता माझा पहिला प्रश्न तोच होता. पहाटे 8ला पोहोचून 9ला उपोषण सुरू. जीवाचा विचारच नाही करत आपण. रात्री बी जागाच होतो, काल दिवसभर जागाच होतो, आज दिवसभर जागा आहे. राहणार. कदर नाही करत शरीराची. समाजाच्या वेदनेपुढे समाजाचे लेकरं बाळ मोठे झाले पाहिजेत, सुखी समाधानी झाले पाहिजे, ते अधिकारी झाले पाहिजेत. समाजाचे लेकरं आपल्यासाठी महत्वाचे. आपल्या वेदनेला काय किंमत आहे? आपल्या वेदना काय किंमत नाही. समाजाचे लेकरं सुखी समाधानी आनंदी राहिले पाहिजे. समाज उंचीवर गेला पाहिजे. आईबापाने कंबर मोडून गेलेत आमच्या कामं करू करू. कंबर मोडलेत, आमचे हाल चाललेत. शिक्षण महाग झाले, नोकऱ्या भेटणार आम्हाला. आरक्षण असून कसं काय जाऊन देईन मी? त्याच्यामुळं आरपार शेवटची फाईट होणार. निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठ्यांनी याच्यात गावगावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यभराच्या कानाकोपऱ्यात सज्ज व्हावं. जर इथं पोराला काही त्रास दिला, इकडं राज्य शांततेत चाक सुद्धा नाही फिरलं पाहिजे. म्हणजे जर तिथे त्रास दिला तर राज्य सुद्धा चक्र फिरतील, शांततेत चाक सुद्धा फिरणार नाही, पांधन रस्ते सुद्धा बंद होतील. जर तरची भाषा आहे. जर काही तिथे त्रास झाला तर हा नाही झाला तर सरकारचं काल कौतुक केलं आम्ही, परवानगी दिली. तर आता आणखीन जर वाढून दिले की तुम्हाला हे काय आठ नाही आमची 1 दिवस 2 दिवस, लय मोठं कौतुक करू आम्ही, सन्मान करू, आदर करू आणि केला सुद्धा मोठ्या मनाने. सरकारशी शत्रुत्व नाही, फक्त आरक्षण पाहिजे. आरक्षण पाहिजे, अजिबात नाही. फडणवीस साहेब तर वैरी बी नाही, सही वैरी नाही, अजिबात नाही. फक्त त्यांनी मन जिंकावेत मराठ्यांचे. तुम्ही आमदार असल, पद नाही दिलं त्याला, मंत्री तर रुसल. एखाद्याला पद नाही दिलं पक्षाचं तर रुसल. गरीब जात अशी खानदानी असती ती कधीच रुसत नाही. त्यातल्यावर जर उपकार केला ना आरक्षण देऊन, तर मरुस तर फडणवीस साहेब विसरणार नाही. मरुस तर
आयुष्यभर राज्य करावं, आम्हाला आरक्षण पाहिजे, काय करायचं राजकारणाचं. पण नाही दिलं तर सुट्टी नाही, राजकीय करिअर खराब होऊ शकते 100%. येणारी निवडणूक तर देवराच होऊ शकतो. आम्हाला आरक्षण दिलं तर फडणवीस साहेब तुम्हाला कधीच विसरणार नाही, तुमचं कौतुक करू, तुमच्या घरावर आम्ही हवं तर गुलाल उधळू, आमचं राज्य सरकारशी कुठलंही वैरत्व नाही, मात्र आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केलाय. मात्र जर आरक्षण नाही दिलं तर तुमचं राजकीय भवितव्य सुद्धा धोक्यात होऊ शकते, असा इशारा सुद्धा त्यांनी राज्य सरकारला आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. जरांगे आता याच कासवगतीनं आझाद मैदानाकडे रवाना झाले. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत जरी ते पोहोचले तरी 9 वाजता उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे. आता जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राज्य सरकार नक्की काय भूमिका घेतं, कारण कालपासून राज्य सरकार चर्चेला येतो म्हटलं होतं, चर्चेला तर आलं नाही, मात्र आता खरंच चर्चेला येणार का, की मनोज जरांगेंचं उपोषण असंच सुरू राहणार, हेच या निमित्तानं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास राज्य सरकारनेही सुरक्षेच्या निमित्तानं आझाद मैदानावर पूर्ण तयारी केली आहे आणि जरांगेंनी सुद्धा आंदोलनाची हजारो लाखो आंदोलकांसह पूर्ण तयारी केलेली आहे. श्रीकांत. निश्चितच विशाल, आपण पाहतोय जरांगे आपल्या भूमिकेवर, आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यांच्यासह त्यांचे हे संपूर्ण आंदोलक आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. उद्या सकाळपर्यंत आंदोलकांसह मनोज जरांगे हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे पुढच्या घडामोडी नेमक्या काय घडतात, राज्य सरकारकडनं आता त्यांच्याशी चर्चा केली जाते का, याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे. धन्यवाद विशाल या सविस्तर चर्चेसाठी.